नमस्कार, मी डॉक्टर सूरज पाटील. मी कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ञ आहे, मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथे. तर आजच्या आपला डिस्कशनचा टॉपिक असणार आहे सध्याच्या काळामध्ये वाढतं हृदयरोगाचं प्रमाण, खास करून तरुण लोकांमध्ये. ते खरंच आहे का आणि त्याची कारणं काय आहेत? तर तसं पाहायला गेलं तर आजकालच्या काळामध्ये हृदयरोगाचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तरुण लोकांमध्ये याचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त पाहण्यात येत आहे. पूर्वी आपण जे हृदयरोग 45-50च्या पुढे पाहत होतो ते आता आपण सर्रास 30 मध्ये आणि 35 मध्ये पाहत आहोत. ह्याची वाढण्याची बरंच कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आपली चुकत असलेली लाईफस्टाईल. कुठेतरी आपली जी हेल्दी लाईफस्टाईल 10-15 वर्षापूर्वी होती ती कुठेतरी आज राहिलेली नाहीये. ह्याची चिन्ह मात्र आपल्याला जाणवतच होती मागच्या 10 वर्षांमध्ये. डिफरंट क्षेत्रांमध्ये जो प्रोग्रेस झालेला आहे, स्पेशली ITs मध्ये, त्यामुळे लोकांची बसून राहण्याची आर्स वाढलेले आहेत. सेटिंग जॉब ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती कुठेतरी जास्त भर दिला जातोय आणि त्यामुळे व्यायाम, एक्सरसाइज याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. सिटिंग इज द न्यू एज स्मोकिंग असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे वाईट सवयी ज्यामधला स्मोकिंग हा सगळ्यात मोठा आपण रिस्क फॅक्टर मानतो, त्याचंही प्रमाण कुठेतरी वाढलेलं आहे मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये. आणि ते एक महत्वाचं कारण आपण म्हणतो तरुण लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी. आणि यासोबतच आपल्या चुकीच्या आहाराच्या सवयी, ज्याला आपण फूड हॅबिट्स म्हणतो, त्यामुळे डायबिटीसचा आणि ब्लड प्रेशरचं प्रमाणही खूप जास्त वाढलेलं आहे. सर्रास आम्ही पाहतो की 30, 35 ते 40 वयोगटामध्ये बऱ्याच व्यक्तींना डायबिटीस झालेला असतो, किंवा डायबिटीस जरी नसेल तरी बॉर्डरलाईन डायबिटीस, ज्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, त्या कॅटेगरीमध्ये यातले बरेच तरुण क्लासिफाय केले जातात. अगेन फास्ट फूड्स वरती जास्त आपला भर दिला जातो. फास्ट फूडच्या चेन एवढ्या जास्त वाढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बेकरी आणि बेकरीचे आयटम्स, शुगर इंटेक, साखरेचे पदार्थ खूप जास्त आपण सेवन करतो. कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा इतर थंड शीतपेय, या सगळ्यामुळे डायबिटीसचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे हृदयरोगाचा तुमचा धोका जास्त वाढतो. अजून एक कारण याच्यामध्ये सांगायचं आणि ज्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही तो म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. कुठेतरी प्रत्येक व्यक्ती आजच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी एका स्ट्रेस खाली, ताणतणावाखाली वावरत आहे. आपण किती जरी म्हटलो की नाही माझं आयुष्य व्यवस्थित आहे, माझी सगळे काही गोष्टी लागले व्यवस्थित चालू आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती ही ताणतणावाखालीच वावरत आहे. तो मग कसल्याही प्रकारचा ताणतणाव असू शकतो. तो फिजिकली म्हणजे शारीरिक ताणतणाव असेल की तुम्हाला कामासाठी खूप जास्त दूर जायला लागतं, ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं. याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे रिसेंटलीच 6 महिन्यापूर्वी एक पेशंट येऊन गेले. त्यांच्या केसमध्ये हृदयरोग येण्याचं एवढंच एक कारण होतं की ते रोज पुणे ते मुंबई अपडाऊन करायचे. आणि ह्या अपडाऊनमुळे व्हायचं काय तर जेवणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं जायचं नाही, झोप पूर्ण व्हायची नाही आणि ट्रॅव्हलिंगचा रोजचा तो थकवा, ह्या सगळ्यामुळेच अगदी 30 ते 32 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला होता. हा झाला फिजिकल स्ट्रेस. आणि त्याहूनही महत्वाचा जो म्हणतो आणि ज्याच्याबद्दल थोडासा बाऊ केला जातो किंवा टॅबू म्हटला जातो तो म्हणजे इमोशनल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस. त्याबद्दल अजूनही आपल्या लोकांमध्ये पुरेशी जाणीव नाहीये आणि सतत एका ताणतणावाखाली, प्रेशर खाली काम करत राहिल्यामुळे तो मेंटल स्ट्रेस वाढत जातो आणि याचा परिणाम म्हणजेच हृदयाचे डिफरंट विविध आजार होणे, ब्लड प्रेशरचा त्रास चालू होणे, डायबिटीस होणे आणि इव्हेंच्युअली हृदयरोगाचं आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, तर मी शेवटी एवढंच म्हणेन तुम्हाला की नक्कीच हृदयरोगाचं प्रमाण आजच्या जीवनामध्ये खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, ज्यामध्ये रोजचा रेग्युलर तुमचा व्यायाम असणं गरजेचं आहे. धावणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे किंवा एखादा शारीरिक खेळ खेळणे, बास्केटबॉल, फुटबॉल किंवा बॅडमिंटन अशा प्रकारचं. त्याचप्रमाणे जर तुमचा डेस्क जॉब असेल, सेटिंग जॉब असेल, तर मी ऍडवाइस करेन की दर 15 मिनिटाला किंवा अर्ध्या तासाला तुम्ही ऍटलिस्ट 5 मिनिट तरी उठून उभं राहणे आणि ती सवय दर अर्ध्या तासाला, पाऊण तासाला तुम्ही करत राहणे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आणि ज्या वाईट सवयी असतील तुमच्या धूम्रपान आणि अल्कोहोल संबंधीच्या त्या नक्कीच बंद करा. आणि आजच तुमच्या ब्लड प्रेशर आणि डायबेटिस शुगर तपासून घ्या, जेणेकरून जर तसा काही तुम्हाला आजार ऑलरेडी झालेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला औषध गोळ्या घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे आपल्या आयुष्यातला ताणतणाव कमी करणे, आनंदी राहणे, आपल्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे, योगा आणि प्राणायाम याचा सुद्धा याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. आणि एक हेल्दी लाईफस्टाईल किंवा एक निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करणे आणि ती जास्तीत जास्त काळ तुम्हाला त्याच्या सोबत जगता यावं यासाठी प्रयत्न करणे.